नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत साधी, पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणारी डाळ भात रेसिपी। चला तर मग आधी साहित्य पाहूया। साहित्य: तूर डाळ अर्धी वाटी, मूग डाळ पाव वाटी, मसूर डाळ पाव वाटी, हळद, मीठ आणि पाणी। सर्वप्रथम या तिन्ही डाळी मी एकत्र स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतल्या। त्यानंतर ते प्रेशर कुकर मध्ये डाळी, त्यात हळद, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवलं। डाळ चांगली शिजली की ती घोटून घ्यायची। त्यानंतर जिरा राईस साठी आपण घेतलं 1 वाटी राईस। कुकर मध्ये तूप टाकलं, तूप घ्या किंवा बटर घ्या। त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जिरं छान तडतडलं की टाकायचं आहे तांदूळ। तांदूळ त्या जिऱ्या आणि बटर मध्ये छान परतून घ्यायचं। त्यानंतर 2.5 वाट्या पाणी टाकून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या। आता एका कढईत तूप गरम करा, त्यात मोहरी घाला। मोहरी तडतडली की जिरे, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता घाला। त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालून चांगलं परता। आलं लसूण पेस्ट परतल्यानंतर त्यात कांदा टाका, टोमॅटो टाका। तेही छान परतून घ्या। टोमॅटो कांदा शिजला की त्यात टाका गूळ। त्यानंतर त्यात आपण मसाले टाकले, हळद, लाल तिखट, थोडंसं धना पावडर, गूळ आणि कोथिंबीर। हे टाकून छानपैकी ते कांदा परतून घ्या। कांदा छान परतला की त्यात टाकायचं आहे डाळीचं मिश्रण। डाळीचं मिश्रण टाकून 2-3 वेळेस हलवा। नंतर पाणी टाका, त्याला छान उकळी येऊन द्या। त्याच्यावर चवीनुसार मीठ टाका आणि तुपाची धार टाकून त्याला छान उकळी येऊ द्या। आता गरम भातावर डाळ घाला, वरून थोडंसं तूप सोडा आणि तयार आहे आपली स्वादिष्ट डाळ भात।